आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मराठा आरक्षणाचा मसुदा तयार, मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार, सूत्रांची माहिती। कुणबी वगळून उर्वरित मराठा 32%, अहवालात माहिती। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत, तर मागास नसल्याचा 41% लोकांचा अभिप्राय। मराठा आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाची शिफारस। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस, सगेसोऱ्यांच्या अधिसूचनेच्या 20 तारखेपर्यंतच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम, सरकारला अल्टिमेटम। शिंदे फडणवीसांवर विश्वास ठेवलाच आहे, ते शब्द पाळतील, 20 तारखेपर्यंत विश्वास ठेवू, मात्र आता मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाहीये, जरांगे पाटलांचं विधान। 21 पर्यंत होईल अशी आशा आहे, कारण शिंदे साहेब 100% करतील, दिलेले शब्द करतील। फडणवीस साहेब आहेत त्यांच्या जोडीला, आम्हाला आंदोलक म्हणून विश्वास ठेवू नये ना, पण 20-21 तारखेपर्यंत काय विश्वास 100% मराठ्यांना, कारण काय बरं का, आताची नाराजी सरकारला परवडणारी नाही। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट, शरद पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप। काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार, भाजप नेते परिणय फुके यांचा मोठा दावा। भाजपमध्ये येणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक पार पडल्याचीही माहिती। भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात, नाना पटोलेंचा दावा, लवकरच कोण ते कळेल, पटोलेंचा दावा। हमारे पास, मैंने लास्ट टाइम भी बोला कि सिटिंग सांसद बीजेपी के, सिटिंग एमएलए है हमारे साथ, हम जब हथौड़ा मारेंगे तब आपको दिखेगा। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही, सर्वेक्षणाच्या अहवालावर जबरदस्तीने सह्या घेतल्या, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा आरोप। कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे भाऊक, श्रीकांतच्या भाषणामुळे संपूर्ण प्रवास झरकन डोळ्यासमोरून गेला। श्रीकांत शिंदेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भावनिक ट्विट।